चला हा बघा मी निसायला लागले गवारीच्या शेंगा भाजीला आणलेल्या. हो काही ना तर कसं आहे तुमच्याकडं पाऊस पाणी सांगा बरं आम्हाला कसं आहे कसं नाही. आमच्याकडं तर पाऊस येतोय जातोय येतोय जातोय येतोय जातोय काय करायचं सांगा. आणि काय यंदा तर काय लोकांच्या पेरण्या बी हो देतोय का नाही हो देत काय माहित नाही. गावाकडं तर पाऊस पण नाही हाय कुंकड कुंकड लोक वाहू वाहू पण चाललेत काय काही पाहून पण चालले तर कुठं कुठं आणि कुठं कुठं नाही. आमच्या गावाकडं तर नाही बघा पाऊस काहीच नाही पाऊस आमच्या गावाकडं. काय करावं चांगलं बघा नाचण्या गेली ना म्हणजे मॅडमनं काय केलंय नाचणं 1 किलो इकडं आणलं नाचणं बघून तर म्हणजे त्यांनाच न्यायचं दळून त्यांना ना बारका छोटं मुलगा आहे ना तरी मी काम करते तिथं बाळाला सांभाळते तर हा बघा ही नाचणं आणलं कारण नाचण्याच्या भाकरी हे खाल्लेल्या छान असतात बघा हो काही हो काही छान आहे ना तर दळून आणायचं म्हणलं द्यायचं मी आणते देऊन घ्या तिथं पैसे तर तुमचा स्वयंपाक हे झाला का नाही सांगा. तुमच्या गावाकडे पेरण्या बिरण्या झाल्या का नाही बघा. आणि तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या ब्लॉग मध्ये काय हा बघा आम्ही ही पण रूम घेतली ना तर आम्हाला इथं पण पाणी सगळं नुसतं रूम बदलू 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 हा बघा कामाचं पण जेवण नाही काहीच नाही सारखं रूम बदलायची काहीच त्या रूमाला घेत लय चाललंय काय करा. नाचणं कसं दळायचं सांग का बारीक दळणार मागा नाचण्या आधी भाजीला घेऊन येतो ना येताना मला ज्यूस आणि ज्यूस मँगो ज्यूस त्या बापाला फोन कर बरं ते दरवाजा लावून आहे ऋषिकेश माझा आवाज चालू आहे. हा का पोरं कसे करत बघितले का ऐकत येत बोलत येत आमची ताई आली म्हणून ताईसाठी आता काय माहिती आम्ही तर भाजीला शेंगा घेतल्या पण म्हणलं अंड्याला हा काय शेंगा आमच्या ताईचं लागलंय दुखायला बघा आजारी पडली आहे ताई. ते डॉक्टर काय म्हणे की त्यांना एक्स्ट्रा हड्डी आहे इथं काय बी कुठलं बी काय पण निघले आता आजार काय पण काय करायचं जाय की सोना काय झालं काय तुमचं नाव टाकलं तर बघा पाऊस पण पाहिजे का नाही टायमाला काय आहो थोडा येतोय लगेच जातोय येतोय लगेच जातोय. आता आमच्या सासरचं शेत बीत आहे ना तर आम्ही सगळे एकडे आहे तर कोणच करायला नाही. आमचे सासू सासरे पण आता थकले थकून गेलेत आमचे सासरे तर आम्ही आमच्या पोरं इकडं शिक्षणासाठी आणलेले पोरं आमचे तर आम्ही पण इकडंच आलात राहायला. आम्ही जातात तसं कधी कधी आता जाणार आहे बघा मी तुम्हाला तिथला ब्लॉग काढून दाखवते माझे सासू सासऱ्यांकडे गेलेला आहे आणि आई वडिला पण ते मच्छर चालते पाठी काय खायला आधीच का म्हणून गेलास तिकडं बाळा येणार नाहीच ना इकडं आणि दळायला जायचं काय झालं लय मच्छर चावलं रे मला मच्छर कसलं चावलं इकडून हे दरवाजा पण उघडा ठेवलाय पोरांना. आदेश भैया हे दरवाजा खराब झाला खराब झालं पैसा नाही माझ्याकडे
खायला नाही मला. ये राल बघ मग आता तुम्हाला कसं झालं, चिकन खायला नाही मला. हे तर ॲडव्हर्टायझिंगचं आहे. तुम्ही पैसे भरा, तुमचं फोटो लावा आम्ही दुसरीकडे, असं आहे हे. काय नाही कळत पैसे भरा नंतर आता म्हणजे गिस्ट मागचं पुढचं सगळं पैसे भरा म्हणते का? किती नाही भरायचे का? एक पण देऊ शकते ना आपल्याला, नाही का नाही? बाजरीचं दळण न्यायला लावलंय मी आता त्याला, काम करी बघतो काय घरी बसून काय आणि बाजरीचं दळण न्यायला लावलंय मी. काय केलंय, काहीतरी काढायचं. रोज रोज चपात्याचा पण कंटाळा येतो ना, हाय का नाही? आता आम्हाला नाही सवय खायची चपात्या, पण या पोरासाठी चपात्याच करावं लागतात. नुसत्या चपात्या सुटलं सुटलं आणि आले नाहीत मालक आमचे, पोकाटे आणि आले नाहीत. किती वेळ लावतोय यायला बघा, 8:30 वाजून गेले. बहुत नाही कसे बाबा बनवून देत. टाकलेले तसे नाही, मी नाही टाकले. चिकन चिली बनवायची का? हो, चिकन चिली बनवायला कवा बनवायची? सगळं सामान आणून ठेवू द्यायच्याला. किती हजार ऐक ना, काय ते ते म्हणतोय चिकन चिली बनव चिकन चिली बनव नाही बनव. ते मॅडम बनवायला ती म्हणून बनावं आलं मला. तर चिकन चिली बनवायला म्हणून त्याला शिमला मिरची खायची, कोण कोण गाजर पण टाकतंय, पनीर टाकतंय, चिली चिकन आणायचं करून मस्त. नाहीतर आपण पण करू शकतो, मोठ्याला असलं तरी काही नाही. टमाटे टाकायचं, मिरची टाकायची, शिमला टाकायची, तर थोडा हे टाकायची, कस्तुरी मेथी टाकायची, सगळं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. टाकायच्या टायमाला काय माणसाला लगेच आणल्यावर काय करायला लागते, चिली चिकन हिरवी मिरची टाकायची, कोण कोण थोडंफार दही पण टाकते. हे चिली पेस्ट, मिरची नाही खरबड वाटलेली तर बघा. इथं ना इथं पण आम्ही आलो तर आम्हाला इथं पण रूम मस्त चांगली आहे, काय नाही. पण त्या बारीक माणसाने परत येऊन असं व्हिडिओ ते म्हणाले का तसं बनवा. 3 सेकंदच बघतो, 3 सेकंदात काय एक दिवस स्वयंपाक करशील का ग माझ्यावरला तिथं जाऊन? एकच दिवस रविवारचा सकाळ आव नुसत्या भाज्या. ते सारखीचं काय दुखायचं राहिलं नाही. ते आमच्या बहिणीला लावायचं होतं बरं का माझ्या एका कामावर. तर हा का ही माझी बहीण आहे, ही पण यूट्यूबला आहे ना, तिच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तिचा वॉच टाईम नाही झाला, माझा तर कुठंच नाही झाला, काय सांगा तुम्हाला. त्याच्यानं मी आता म्हणलं आपलं ब्लॉग काढावा थोडा. तर आम्हाला दोघीच्या विचार ह्याला बघा, माझा तर काय वॉच टाईम यायला गेलाय माझ्या शॉर्ट व्हिडिओला, आणि ह्यांच्या तरी यायला लागलाय जरा, पण माझ्या यायला गेलाय. लय मेहनत करावं लागते, तेव्हा होते सगळं. आपल्याला सकाळ उठायचं, घरातलं काम करायचं, लोक तिथं कामाला जायचं, आणि तेच उलटी टाइम भेटला तर चोरून चारून व्हिडिओ काढायचा. आणि काय करायचं त्याच्यात, काय तर मग त्याच्यामधून 12 फुटाने. तर चला भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तर सर्वांना बाय बाय, गुड नाईट सगळ्यांना. तर सर्वांना गुड नाईट. संध्याकाळची वेळ झालेली आहे, त्याच्यानं आता रात्रीच्या वेळेचं चाललंय हे ब्लॉग. तर चला मी चालले स्वयंपाक बनवाय. तुमचा स्वयंपाक झाला का नाही सांगा आम्हाला.